गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. चला, हा ड्रेस ना मी काल मॉलला गेलेलो होतो ना, तर तिथून घेतलेला होता. खूप आवडला मला. सो मी म्हटलं की चला आज आपण ते घालू, कारण नवीन ड्रेसची एक्साइटमेंट पण आपल्याला खरंच खूप असते. जाते बाबांना द्यायचं पटकन. कसं फोल्ड केलाय? का केला? ए नको, कशासाठी? कशाला उगाच काय करायला? मॅपनुसार तर 58 मिनिटं दाखवतात, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 तास तरी आपल्याला लागेल. आणि ट्रॅफिक वगैरे बघितलं तर चला तर बघू आपण आता किती वेळ लागेल आपल्याला. आणि पुण्यावरून आपण निघतोय, सो पिंपरी चिंचवडमधून. सो बघू आता आपल्याला किती टाईम लागेल. आता गर्दीवर डिपेंड असेल तर इथून आता बाहेर पडताना तर थोडी तरी आपल्याला ट्रॅफिक वगैरे लागणारच आहे. सो हायवेवरती गेल्यावर आपण चेक करू किती टोल नाका वगैरे लागतात, हेही चेक करू, म्हणजे आपल्याला टोटल किती खर्च वगैरे येतो तर तेही आपल्याला दिसून जाईल. गणपतीची मूर्ती इथं दिसते ना, बघा तरी. गणपती बाप्पा मोरया. हा आपला सोमाटणे फाटाचा फर्स्ट टोल नाका. हो का? ओ माय पॅराग्लायडिंग वरती लोक बघ पिलू दिसली का? हवेत उडाल्यात. हवा होई की ग? लेफ्ट साइडला. तुम्ही पुढे बघा. तिला दाखव तर. हे इकडं. हे बघते. हवेत उडायला लागल्यात बघ. दिसले? लोक हवेत उडाले. हवेत उडायला लागल्यात, दिसले? पॅराग्लायडिंग म्हणतात त्याला. दिसले तुला? हॉट एअर बलून का? हॉट एअर बलून तर वेगळा असतो. ॲक्च्युली गर्दी काहीच नव्हती रोडवरती, त्यामुळे आम्हाला पटकन जाता येईल असं तरी वाटतं, कारण काहीच ट्रॅफिक दाखवत नव्हतं. वीकेंडला असेल तर आय थिंक गर्दी असेल असं मलाही वाटतं, कारण मी असंच ऐकलेलं होतं की लोणावळ्याला जाताना खरंच खूप गर्दी होती. तर हा आहे आपला सेकंड टोल नाका. तर 1 किलोमीटरच्या आधीच असल्यामुळे आपल्याला हा टोल पास करूनच मग आपल्याला पलीकडे जावे लागेल. पुण्यावरून निघताना 2 टोल नाका तर आपल्याला पास करावेच लागतील, मगच आपलं व्हिजन दिसून येईल. बोलवलं का तुला सशा? मला वाटलं तुला बोलवलं. चिक्की पण आहे इथं. हे बघे, सेल्फी पॉइंट आहे. वडापाव मिळतोय आपल्याला लगेच. वडापाव कसं काय दिसला ग? ट्रिक व्हिजन इथं आहे बघा, पार्किंग. आणि आम्ही आता पोचलेलो आहे दत्ता वडापाव. पहिल्यांदा आपल्याला वर जाऊन यायचं आणि मग आपल्याला काय खायचं आहे ते खायचं. जस्ट हायवेच्या लेफ्ट साईडलाच आहे आणि हा इथला व्ह्यू, त्यामुळे आय थिंक गर्दी तर एवढं वाटत नाही आहे. बट आत गेल्यावर ते आपण चेक करू. तर क्रिसमससाठी तर हे छानसं असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. सो मुलांना खरंच खूप हौस येते. सो श्रीषा लगेच गेली. सो तिचा फोटो व्हिडिओज वगैरे, खरंच मुलं खूप खुश होतात. क्रिसमसचं एक क्रेजच असते त्यांच्यामध्ये. सो ऑलरेडी झालेली होती. चला तर मग आतमध्ये आपण एंट्री करू. होय, सांगितलेलं आहे. फक्त 45 मिनिट पूर्ण म्युझियम दाखवायचा प्रयत्न करतात. नंतर तुम्हाला असं वाटलं ना की असं फोटो घ्यायचा आहे, तसं घ्यायचं, मग तुम्हाला 15-20 मिनिटं एक्स्ट्रा मिळून जातील. ओके, तेव्हा तुम्ही घ्या ते व्हिडिओ. ओके, 1 तासामध्ये होऊन जाईल सगळं. मी 45 मिनिटं राहणार. ठीक आहे, तुम्हाला 15-20 मिनिटं एक्स्ट्रा भेटतील. ठीक आहे, चालेल. मला मोबाईल द्या मॅम तुमचा. आपल्यासोबत एक गाईड दिलेलं असतं, जे ते आपल्याला फोटोचे ट्रिक्स, म्हणजे कुठून फोटो काढायचं हे आपल्याला सांगतात आणि कसं फोटो काढायचे किंवा व्हिडिओज कसे घ्यायचे तर हे ते सांगत असतात. सो आपल्यासोबत 45 मिनिटे ते असतात. आणि नंतर जर तुम्हाला वाटलं की परत एकदा तुम्ही जाऊन फिरून येऊन जसं हवं तसं तुम्ही फोटो व्हिडिओज वगैरे घेऊ शकता. आणि ॲक्च्युली ना की इथे फोटो जास्त असतात, व्हिडिओज एक 4 ते 5 असतील मे बी, म्हणून मी फोटोसुद्धा ॲड केलेले आहे इथे. आणि ते तुम्हाला पुढे समजूनच जाईल की 3D ॲनिमेशन असल्यामुळं आपल्याला व्हिडिओज फोटोज वगैरे ही दोन्ही ॲड करावेच लागतील. सो मस्त आहे, मुलं खरंच खूप एन्जॉय करतात. आणि ॲक्च्युली गाईड लोकांचं ठरलेलं आहे की कुठून फोटोज आणि व्हिडिओज वगैरे घ्यायचे.
त्यामुळं त्यांना ती ट्रिक ही समजून जातेच आणि आपल्यालाही ते गाईड करत असतात की तुम्ही एक्सप्रेशन कसे द्यायचे किंवा कुठून कसा तुम्ही जायचं वगैरे. तर ह्याही गोष्टी ते पूर्ण टोटली गाईड करतात, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना समजून जातंच. तर हे आमच्या श्रीषाचा थोडासा मध्ये जोक झाला, कारण तिला उंच उडी मारता येत नव्हती. आणि तर अशा पण बॅकएंडला खरंच खूप गोष्टी वेगळ्या आहेत, तुम्ही तिथे गेल्यावरच समजेल. तर व्हिडिओमध्ये मी सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला दाखवलं ना तर तुमचीही ती क्रेज निघून जाईल, कारण जेवढं बघण्यात इंटरेस्ट आहे ना तिथे गेल्यावरती जे एक्सप्रेशन येणार किंवा जे काही तुम्हाला फील होणार ना तर ते खरंच वेगळं आहे. सो तिथे गेल्यावर खरंच खूप भारी वाटेल. आणि हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओज वगैरे काहीच नाही आहे. सो आम्हाला ते एक पॉईंट माहिती होतं आणि खूप दिवसापासून जायची इच्छा होती, बट वेळ मिळत नव्हता. मग म्हटलं की चला आता ह्या पिरियडमध्येच आपण जाऊन येऊ, कारण ऑलरेडी श्रीषाला सुट्ट्यासुद्धा अजून बाकी आहेत आणि गावावरून पण आपण लवकरच आलेलो होतो, वास्तुशांती होतो म्हणून. सो म्हटलं की चला तिच्यासाठीच इथंच आपण जाऊन येऊ. बाहेर कुठेतरी जायचं म्हटलं तर गर्दी खूप असणार आहे 31 1 जानेवारीसाठी आणि नंतर परत जाऊन यायचं होणार नाही आहे. त्यामुळे म्हटलं की चला एक एक पॉईंट इथनंच कवर करून घेता येईल म्हणून. सो कसा वाटतो तुम्हाला ब्लॉग नक्कीच मला सांगा. आणि ॲक्च्युली 2 पार्टमध्ये बनवण्याचं कारण हे आहे, कारण एका मोठ्या आपल्याला आत्ताच्या ह्या ब्लॉगमध्ये ना की खूप लेंथ वाढत होती आणि तेवढी लेंथ घेणं खरंच मला नको वाटतं आणि तुमचाही जास्त वेळ घेणं खरंच मलाही नको वाटत असतं. सो म्हटलं की शॉर्टकटमध्येच मी सगळ्या गोष्टी टाकत असते आणि जे काही फोटोज व्हिडिओज आहेत, आणि फोटोही तेवढंच कंपल्सरी आहे इथे, कारण फोटो खरंच खूप छान येतात इथे आणि जास्त फोकस फोटोवरतीच आहे. व्हिडिओज आहेत पण फोटोही तितकंच इम्पॉर्टंट आहेत, कारण फोटोमध्येच ते ॲनिमेशन वगैरे 3D दिसून येतं. सो असाही आमचा एक छोटासा डान्स झाला, फॅमिली डान्स, जे आजपर्यंत आम्ही कधीच फॅमिली डान्स आम्ही तिघेही केलेलं नाही आहे. बट तिथे गेल्यावरती आम्हाला छानसा असा चान्स मिळाला तिघे डान्स करण्यासाठी. पण श्रीषाला गाणं तेच हवं होतं, जे तेच आम्ही सॉन्ग लावलेलं आहे त्याच्यावरती ती आम्हाला स्टेप शिकवत होती. सो तेच आम्ही डान्स करत होतो. सो खरंच खूप भारी वाटलं, तिघांना मस्त एन्जॉयही करता आला आणि फर्स्ट टाईम आम्ही तिघेही एकत्र डान्स करतो आहे. डान्स येत नाही आम्हाला, तो पार्ट एक वेगळाच आहे, श्रीषाच आम्हाला शिकवणार. बट चला एका प्लॅटफॉर्मवरती किंवा एका स्टेजवरती आम्ही तिघे एकत्र आलो, हेच खूप मोठी गोष्ट आहे. सो खरंच खूप भारी वाटलं आणि नक्की कमेंट करा मला कसा वाटतो व्हिडिओ आणि नेक्स्ट पार्टही तुम्ही नक्की बघा, खरंच खूप भारी आहे. आणि लॉंग व्हिडिओ ॲक्च्युली पूर्ण टोटली लेंथ खूपच वाढत होती. सो नेक्स्ट पार्ट ही नक्कीच बघा, तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल, मजा येईल. आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला ना की सगळं टोटली व्हिडिओज नंतर मी दाखवलं आहे की कसं आहे, कसे ते 3D वगैरे केलेले आहेत, हेही मी तुम्हाला दाखवेल. सो एन्जॉय एव्हरी मोमेंट आणि लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. सो बाय बाय, टेक केअर अँड स्टे कंटिन्यू. आणि नेक्स्ट पार्ट नक्की बघा, त्यामध्ये मी छोटे मोठे ट्रिक्सही दिलेले आहेत की त्यांची 3D ॲनिमेशन वगैरे कसं असतं ते. सो बाय बाय, टेक केअर.